बेहदची परम महाशांती. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हायब्रेशन्स एक्झिस्ट हाव या बापूजींच्या व्हिडिओमधून आजचा आपला भाग आपण घेतलेला आहे, तो आता आपण ऐकूया. थोडक्यात आपला विषय आहे सकारात्मक आणि नकारात्मक लहरी अस्तित्वात आहेत का आणि कसे. भारत तपोभूमी आहे, वायुमंडळात रेकॉर्ड पडलेले आहे. बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बेहदचे बापूजी वरील विषय त्यांच्या बेहदच्या अलौकिक पारलौकिक ज्ञानातून समस्त दुनियेला समजावत आहेत. बापूजी पुढे म्हणतात, सर्वांना परमशांती. आजचा विषय आहे व्हायब्रेशन्स कसे बनतात, नकारात्मक की सकारात्मक. समजा की आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की जे मोठमोठे ऋषीमुनी होते त्यांनी हजारो वर्षांच्यापर्यंत तपश्चर्या केली. त्या जागेवर आजसुद्धा गेले तर तुम्हाला सकारात्मक व्हायब्रेशन्स मिळतील, सुख शांतीचा अनुभव होईल. सायन्सवालेसुद्धा हेच सांगतात की जिथे 5000 वर्षांच्या पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितलेली होती, तिथे जर कुणी असं एखादं मशीन ठेवून दिलं तर 5000 वर्षांच्या पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं होतं तो आवाज कृष्णांच्या फोटोसोबत तुम्ही ऐकू शकाल. म्हणजे वायुमंडळात श्रीकृष्णांचा आवाज पडलेलाच आहे ना, त्यांचा फोटो पडलेला आहे. तर हे कशात आहे? जो वायुतत्वाचा सेल आहे, वायुतत्वाच्या एक एक सेलमध्ये, म्हणजेच आपल्या एक एक वायुतत्वाच्या सेलमध्ये काय आहे? वायुतत्वाच्या सेलमध्ये आकाशतत्वाचा सेल आहे आणि त्या आकाशतत्वाच्या सेलमध्ये जो आवाज आणि फोटो आहे, जे रेकॉर्डिंग पडलेलं आहे, ते आजसुद्धा आपण बघा, तो जो TV आपण बघता ना, त्या TVच्या मध्ये वायुतत्वांच्याद्वारे आवाज आणि फोटो येत असतो. वायुतत्वांच्याद्वारेच येत असतो ना. तर वायुतत्वातील आकाशतत्वामध्ये रेकॉर्डिंग पडलेले असते, आकाशतत्वातच रेकॉर्डिंग असते. आकाशतत्व म्हणजे स्पेस, अंतराळ. या अंतराळात रेकॉर्डिंग असते, त्यावरती वायुतत्व असते. अशा अनेक अरब खरब वर्षातील पूर्वीचे सुद्धा धर्तीवर जे वायुतत्व पडलेले आहे, ऋषी मुनींची सकारात्मक योग शक्ती पडलेली आहे, ती रेकॉर्डिंग कशामध्ये भरलेलं आहे? तर बघा, असे हे रेकॉर्डिंग सकारात्मक वायुतत्वातील आकाशतत्वामध्ये भरून राहिलेले असते. त्यामुळे ते वायुतत्वाचे सेल धरतीच्या जवळ राहतात आणि त्यात सकारात्मक रेकॉर्डिंग भरलेले असते. म्हणूनच तुम्ही सुद्धा लाखो वर्षानंतर तिथे गेलात तर तुम्हाला सुख शांतीचा अनुभव त्या ठिकाणी मिळेल. अशा मशीनचा शोध लावा की त्यात कुणी लाखो वर्षांचा सुद्धा आवाज रेकॉर्डिंग केलाय का, कसा केला असेल हे त्याच्या फोटोसहित प्रगट होऊ शकेल. तो पुरावा दिला की श्रीकृष्ण होते, देवी देवता होते, महाभारत झालेले आहे, रामायणसुद्धा झालेले आहे. रामाला येऊन 8,69,00,000 वर्षे झालेली आहेत. ते त्रेतायुगाच्या शेवटी आलेले होते. रामाने सुद्धा 12,000 वर्षे राज्य केलेले होते. तर आज धरतीला बनवून किती वर्ष झाली आहेत? धरतीला बनवून म्हणजेच ब्रह्माच्या 100 वर्षांचे हे जे ब्रह्मांड आहे, त्या एका ब्रह्मांडाचे आयुष्य ब्रह्माची 100 वर्षे आहेत. ब्रह्माचा एक दिवस बरोबर धरतीवर 1000 चतुर्युग होत असतात. आता ब्रह्माचा दुसरा परार्ध चालू आहे. दुसऱ्या परार्धातील ब्रह्माच्या पहिल्या दिवसाचे 7वे मन्वंतर आणि 7व्या मन्वंतरातील 28वे युगांतर चालू आहे. तर धरतीला अशी करोडो वर्ष झालेली आहेत. 2 अरब वर्ष तर झालेलीच आहेत. कमीत कमी 2 अरब वर्ष धरतीला बनून झालेली आहेत. तर 2 अरब वर्षांचे रेकॉर्डिंग धरतीवर वायुतत्वामध्ये भरलेलंच असेल ना. जे वायुतत्वामध्ये रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही आत्मस्वरूपात राहून पाहिजे तर फोटोसहित प्रगट करून बघू शकता. हे साधन बनवून सुद्धा तुम्ही करोडो वर्षांचे, लाखो वर्षांचा इतिहास, भूगोल फोटोसहित बनवू शकता. हे सर्व काही आज विज्ञान शोधत आहे. कुणाच्या संकल्पाने हे विज्ञान उन्नत होत आहे? आजपासून पहिल्या 100 वर्षांमध्ये काहीही नव्हते. आज विज्ञान खूप प्रगती करत आहे. खूप पुढं जायचं आहे आपल्याला. आताचे विज्ञान तर काहीच नाही. पुढं जाऊन दुनियेला खूप पुरावे द्यायचे आहेत की ही दुनिया तर काहीच नाही. धरती तर एक सुईच्या टोका एवढी आहे. दुनिया खूप विशाल आहे. अनेक अरब खरब सूर्य, महासूर्य हे सर्व तुम्ही समजावण्याचा लोकांना प्रयत्न करा. वायुतत्वातील एक एक सेलमध्ये किती शक्ती आहेत? वायुतत्वातील एक सेल हायड्रोजन समजा आपण बघितला
तर हायड्रोजन हेलियममध्ये परावर्तित होत असतो. सूर्याचा अग्नी निर्माण होत असतो आणि हिलियमच्या मध्ये खूप शक्ती असते. जर या शक्तीला फ्युजन केले तर तिला जाळले तर त्यामध्ये खूप एनर्जी पडून आहे. या एनर्जीला सायन्स सुद्धा मानत आहे की पॉवरने पदार्थ बनलेले आहेत, एनर्जीने सुद्धा पदार्थ बनलेले आहेत आणि पदार्थ पॉवर एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात. ही सर्व रिसर्च सायन्सवाले करत आहेत. योग अग्नीमध्ये सर्व काही जाळून भस्म करून तुम्ही त्या पॉवरला सुद्धा क्रिएट करू शकता. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती.